शेगाव स्टेशनला उतरल्या वेदांत आणि केतकी खाण्यासाठी बिस्किटं घेत आहेत, कारण केतकीला खूप भूक लागली होती. त्यामुळे लगेचच आपल्याला माहिती नाही आता किती वेळ लागेल खाण्यासाठी, त्यामुळे बिस्किटं आम्ही घेतो आहे. शेगाव स्टेशनच्या बाहेर आल्या लगेचच रिक्षा स्टँड लागतो आणि आपण रिक्षा स्टँडच्या जवळ आल्यावरती बरेच रिक्षावाले आपल्या पाठी लागतात. बरेच जण खूप आपला इतका पाठपुरावा करतात की आपल्याला समजत नाही काय करायचं, कारण एकतर आपण प्रवास करून आलेलो असतो आणि आपण एवढा जास्त विचार करत नाही. त्याच पद्धतीने हे काकासुद्धा आमच्या इतके पाठी लागले की आम्हीसुद्धा पण काहीच इकडचा तिकडचा विचार न करता आम्ही रिक्षात बसलो आणि ते आम्हाला म्हणाले की आनंद विहार मध्ये आम्ही तुम्हाला सोडतो, कारण तो भक्त निवास आहे आणि तिथे खूप छान वातावरण आहे आणि छान आहे असं म्हटल्यावर ते आम्हीसुद्धा काही विचार केला नाही. चला आता आपण पटकन निघूया आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सोडलं. परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला इतका पश्चाताप झाला, कारण तिथे अजिबात जागा नव्हती. बरीच माणसं वेटिंगमध्ये तिथे उभी होती आणि आम्हा सगळ्यांना इतकी भूक लागली होती, कारण सकाळपासून व्यवस्थित असं आम्ही काही खाल्लं नव्हतं. त्यानंतर आता आम्ही इथे साऊथ स्टोरी म्हणून एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलो. आता इथे नाश्ता सेंटरच आहे, तर आता आम्ही सगळेजणं नाश्ता करणार आहोत, कारण आता जवळजवळ 4-4:30 वाजले होते. जेवायची वेळसुद्धा टळून गेली होती, त्यामुळे मुलांनासुद्धा असं काही जास्त हेवी खायचं नव्हतं, हलकं फुलकंच खायचं होतं. त्यामुळे आता आम्ही या हॉटेलमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही मागवलेले आहोत. काय काय मागवले तुम्ही? 3 सँडविच आणि एक प्लेन डोसा. पप्पा तुम्ही काय खाणार आहे? मी प्लेन डोसा सांगितलं, तुम्ही सँडविच सांगितलं साऊथ इंडियन. प्लेन डोसा. साऊथ इंडियन हॉटेलमध्ये येऊन आम्ही सगळ्यांनी सँडविच मागवलं आहे आणि फक्त महेश यांनी डोसा मागवला. पहिले डोसा ते चीज चांगला आहे. सॉस काढून घ्या, मला सॉस नको, सॉसचा बाउल घ्या. चांगला आहे ना घेतो? पण पनीर टोस्ट. ऑर्डर करताना डोकं लावायचं असते. आता हा पनीर टोस्ट आलेला आहे. घ्या. प्लेन डोसा आहे ना येतो? वेदांत तू पावभाजी सांगितलीस का? पावभाजी डोसा. देऊ नको गुडे. तुझी भाषा बोलतो ना, जुनची काय बाई, ह्या साईडची भाषा. ए दादा, तू सांग कसं झालंय? सँडविच तर मस्त होता. तर बघू एक असं गरम आहे खूप. हां. कसं आहे? मस्त आहे. मला पण दे. माझ्या पावभाजी डोसा आला. इंटरेस्टिंग आहे ना. चांगला पाहिजे तोच मसाला असेल ना. कसं आहे मम्मा? कसं आहे? हाताला वाजवा. नाही मी नाही खातो. तुमचा डोसा अगोदरपासून यानेच खातो. काय मला हे एवढं कॉमन वाटलं की मी डोसा ह्याच्याने खातो, की एकदा मी फ्रेंड्ससोबत खात होतो डोसा. सगळ्या हाताने खात होते, मी एकटाच ह्याच्याने खात होतो. काट्या चमचा. कसं वाटलं तुम्हाला पप्पा पावभाजी डोसा? छान. तर आता आम्ही रूममध्ये आलेलो आहोत आणि आता मी थोडक्यात तुम्हाला रूम टूर देते. आता अस्ताव्यस्त झालं आहे थोडंसं, जरा तिकडे इग्नोर करा. हा एंटरन्स आहे आणि इथून हा एक बेड आहे, तर इथे केतकी बसलेली आहे आणि हा दुसरा बेड आहे, इथे वेदांत आहे. तर अगदी साधा असा बेड आहे. AC सुद्धा आहे, परंतु आता सध्या खूप थंडी वाजते, त्यामुळे आम्ही AC वगैरे लावलेला नाही आहे. आणि या साईडला आरसा आहे आणि इथे वॉश बेसिंग आहे आणि इथे टॉयलेट बाथरूम एवढाच आहे.
तर असा पटकन आम्हाला हा रूम मिळाला म्हणून आम्ही घेतला. तर आता आम्ही निघालेलो आहोत शेगावच्या मंदिरामध्ये गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. अय्यो खाली दे. तर चला. आता आम्ही मंदिराच्या आवारात आलेलो आहोत. मंदिराच्या आतल्या परिसरात चप्पल ठेवण्याची छान अशी सोय सुद्धा त्यांनी केलेली आहे. पाय धुण्याची सोय आहे इकडे. आता दर्शन घेण्यासाठी निघाले आम्ही. आता आम्ही इथे श्रीमुख दर्शनाकडे आलेलो आहोत. श्रीमुख दर्शन घेणार आहे. तर इथे बघा मंदिराला कसं छान कोरीव काम केलेलं आहे. छान मोकळं मस्त बाहेर पटांगण पण आहे. मस्त आहे वातावरण. तर आपण श्रींच्या समाधी दर्शनाकडे चाललोय. तर आता गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण थोडा वेळ शांत बसलेलो आहोत. मस्त वाटतंय. मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन. आणि इकडच्या मंदिरामध्ये खूप स्वच्छता आहे. खूप मस्त वाटलं. तर आता आम्ही थोडा वेळ 5-10 मिनटं शांत बसतो. 160. चांगले आहे. त्याच्यापेक्षा त्यांची पण फिनिशिंग चांगली आहे. कसं नाही मार्बल. घेतलं का? कुठली घेतली मूर्ती? पुढे लिहिलेलं नाही का छत्रपती? ते काय किती लिहून घेईल वाईट नाही. थर्ड ते आपली स्किल आहे. कोणाला पैसे द्यायचे छान छान. जय शिवाजी. बॉक्स भेटेल. गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत. पूजेचं साहित्य आहे. त्याचबरोबर लहान मुलांची खेळणीसुद्धा आहे. तर आम्हाला काही जास्त खरेदी करायची नव्हती, परंतु केतकीला शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची होती आणि महेश गुरव यांना तांब्याचं छोटंसं भांडं घ्यायचं होतं. तर पूजा वगैरे करायला मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी त्यांना छोटंसं पात्र हवं होतं, भांडं. ते घेतलं त्यांनी. त्यानंतर छोटी मोठी अशीच काही दोरे वगैरे घ्यायचे होते, ते घेतले. जास्त काही आम्ही खरेदी केली नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात ऑलरेडी असतात. परंतु बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट नवीनच वाटत असते, कारण प्रत्येक गोष्ट नव्याने काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य असतं आणि त्यामुळे आपल्याला ती घ्यावीशी वाटते. इथे गजानन महाराजांच्या पोथ्या होत्या, त्याचबरोबर लहान लहान पुस्तकं होती, जपमाळ होत्या. भरपूर मोठ्या प्रमाणात इथे पूजेचं साहित्य होतं. जे बघाल ते भरपूर, जे काय तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे उपलब्ध आहे. तर खूप छान मस्त वाटत होतं ही सगळी भरलेली दुकानं. झोप आलेली आहे.
झोप आलेली आहे आणि महेश गुरुची मस्ती चालू आहे. आता करा आता जेवण झाल्यावर झोपायचं ते वेळा. आहे का नाही? लग्नात बरेच दिवस मला शेगावला यायचं होतं पण योगच आला नाही. बऱ्याच वर्षांनी तीन आता वेळा आम्ही बुकिंग केलं आणि 3 वेळा कॅन्सल झालं. ह्यावेळी 4थ्या वेळा म्हटलं आता कॅन्सल करायचंच नाही, जायचंच. दर्शन कसं झालं? छान छान. मस्त आहे. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आहे आणि एकदम प्रसन्न वाटला मला आणि एकदम शिस्त वगैरे आहे मंदिरामध्ये. छान वाटतं. आप इसको चला लीजिए, वापस हिंगोली मेरे पास 10 मिनट पड़े हिंगोली में लेने के लिए. चिली काय आहे? पनीर आहे. चिली पोटॅटो. चिली पोटॅटो सर्व करून घे. काढत दे. बस मला बस तेवढंच. बाकीचे समोर आवले ते घेते. एक स्पून द्या मला. कसं लागतं? एकी चव आहे ना? लिंबू पेढा ना छान लागतं. डायरेक्ट परत एकदा छान आहे ना? मी अजून करतोय बिहेवियर मी तर यंगच आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आवरायला घेतलेले आहे. तर रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आणि लगेच झोपलो कारण आम्ही दिवसभर प्रवास केला होता त्यामुळे खूप थकवा आलेला. तर झोप तर छान लागली. तर आता सकाळी आवरून आम्हाला तर आज वेदांत घरी जाणार आहे कारण वेदांतला सुट्टी नाही आहे. त्यामुळे याच्या पुढचा प्रवास आम्ही तिघंच करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.